अशी माणसं जी अगदी साडी घेऊन अगदी व्यवस्थितपणे वागायला जातात, लोकांच्या म्हणजे पाया पडतानाचे मी आधी व्हिडिओ बघितले, त्यांचे सगळे अक्षरशः विचित्र असे, म्हणजे कोणाला भरवताना, कोण भरवून घेताना हे व्हिडिओ सुद्धा बघून त्रास झाला, हे फोटो बघून त्रास झाला. आणि मला असं वाटतं आता सुषमा अंधारे यांनी सुद्धा त्यांनी अनामिका कापून घेतली. ती कधी कापली, 3 महिने त्याच्यावर बँडेज होतं, या सगळ्या गोष्टी ज्या मांडल्या, हे सगळं बघितल्यानंतर महाराष्ट्रातल्या प्रत्येक महिलांचंच नाही तर पुरुषांचं सुद्धा डोकं उसळलं पाहिजे आणि तात्काळ या व्यक्तीला अध्यक्षपदावरनं काढा, अटक करा, अशी माझी पहिली मागणी. आणि कुठच्याही प्रकारे हे जे प्रकरण आहे ते दाबलं गेलं नाही पाहिजे. याचे आता असंख्य खुलासे, कारण आज एक झालं, उद्या एक येणार आहे आणि सोमवारी एक येणार आहे. हे असंख्य पाठोपाठ मी करत जाईल जोपर्यंत हे सगळे खुलासे महाराष्ट्रापर्यंत येत नाही. आणि सगळ्या जनतेला हात जोडून विनंती की याच्या पुढे अशा बाबा, टाबा, तांत्रिक, मांत्रिक यांच्या जाळ्यात कृपया अडकू नका. जी घाण हे लोक करतात, आपल्या धर्माविरुद्ध जे धर्माचा वापर करून हे जे प्रकरण होतं, मला याची किळस आली आहे. आणि माझी विनंती आहे सगळ्यांना की अशा याच्यात प्लीज आपल्या धर्माला अडकवू नका. 100 पेक्षा काय, मी तर म्हटलं शेकड्यांनी आत्ताच्या घटकेला जेवढी प्रकरणं येत आहेत, त्याच्या ज्या स्त्रिया पुढे येत आहेत, अजूनही पूर्ण सगळे यायला तयार नाहीयेत, काहीच झाले आहेत, तर ती शेकड्यांनी प्रकरणं आहेत. याच्यात काडी मात्रही शंका नाहीये. त्या 58 व्हिडिओज तर फक्त यांना मिळाले आहेत. माझ्याकडे जे जर कोणी मला आत्ताच्या घटकेला मी एक सायबर एक्सपर्ट शोधतीये की एक डेटा हार्ड ड्राईव्ह मधून डिलीट करण्यात आलाय, तो रिट्रीव्ह करण्यासाठी जर काही प्रयत्न आमचे चालू आहेत, ते जर झाले तर हे सगळं प्रकरण काहीच्या काही मोठं होणार. आताच्या घटकेला ऐकावं ते नवलच अशी स्थिती आहे. अजित पवारांच्या घराच्या बाहेर जर असे काही तंत्रमंत्र झाले होते, कारण मला जी माहिती मिळाली होती तर बारामतीच्या रस्त्यात तिथे मध्ये काही गोष्टी, म्हणजे तो खरं तर अतिशय सिंगापूर सारखा पॉश रस्ता, त्याच्यामध्ये तंत्रमंत्र झाली होती. ही मी तेव्हा बातमी ऐकली होती. म्हणजे मला वाटतं 28 तारखेला त्यांना, मी आजही म्हणते की त्यांचा ऍक्सिडेंट हा केवळ ऍक्सिडेंट नव्हता. तर त्याच्या 2च दिवसाच्या नंतर मला एका खात्रीलायक सोर्सकडनं कळलं होतं की बारामतीच्या मेन रोडवर अशा सगळ्या अघोरी प्रकार झालेले होते. आता याच्यात त्यांच्या घराबाहेर होते की नाही हे मला नाही माहिती, पण हे जर होत असेल ना तर अतिशय हॉरिबल होते. आताच्या घटकेला ते देखील नाव माझ्याकडे आलंय, पण जसं मी म्हटलं काल एक तर ते व्हिडिओ बघून आणि त्याच्यातले फोटो बघून डोकं इतकं बधीर झालंय. त्याची ही सगळी माहिती, म्हणजे ते ओशनो जल काय, ओशनो प्रे काय, सिद्ध प्रे काय, हे सगळं ऐकून ना डोकं खरंच बधीर झालंय. आणि अशी अघोरी प्रकार करणारी जी माणसं आहेत त्यांना आजपर्यंत म्हणजे इतका वेळ का लागला आपल्याला शोधायला, आणि खरंच काय बोलावं माझ्याकडे आता शब्द नाही. आता आम्हाला मला जी माहिती मिळतीये ती अशी आहे की काही राजकारणी त्यांच्याकडे अगदी नुसतं सल्ला घ्यायला किंवा अमुक करायला जायचे, पण काही राजकारणी गाड्या पाठवून जो हा ओशनो जल हे त्यांच्याकडनं घ्यायची, ती नावं सुद्धा आली आहेत. पण मला खरंच इतकी किळस येते की कसं बोलावं आता हे देखील सुचत नाहीयेत. पण महाराष्ट्रातली सगळी टॉप नावं आहेत एवढं मात्र खरंच म्हणावं असं वाटतंय. आणि त्याच्यातला जसं मी म्हटलं, तिरुपती बालाजी ट्रस्टचे जे ट्रस्टी होते ते तर हेलिकॉप्टर पाठवून हे ओशनो जल घेऊन जायचे. हे जेव्हा कळलं तेव्हा खरंच सुचलं नाही की आपण तिरुपती बालाजी ट्रस्टवर असणारे ट्रस्टी कसे असायला हवेत आणि ते काय करतायत. हे सगळं ऐकून ना खरंच किळस यायला लागली. मला राजकारणाचीच किळस यायला लागली. एवढंच नाही तर जेवढे राजकारणी आणि त्याच्यात महाराष्ट्राची मोठी मोठी नावं आहेत हे ऐकल्यानंतर तर फारच धक्कादायक वाटलं. पेन्शन म्हणजे त्यांचा दिवसाचा खर्च असेल तो, तर मला असं वाटतं की यांची सगळी प्रॉपर्टी, मी आता माध्यमांना त्यांचं पॅन कार्ड सुद्धा देणार आहे की त्याची माहिती, आणि ते मी सदानंद दातेंना पण देणार आहे. इन्कम टॅक्स अथॉरिटीज कडनं असली नसलेली सगळी त्यांची प्रॉपर्टी ही जप्त होऊन सरकार जमा झाली पाहिजे, अशीच माझी मागणी. त्यांना पदोपदी का वाचवलं जातंय हाच सगळ्यात मुळात मोठा प्रश्न आहे. की जे प्रकरण होतं आत्ताच्या घटकेला आपण बघतो
वैष्णवी हगवणे प्रकरण असो, त्यानंतर जेवढी जेवढी प्रकरणं झाली त्याच्यात या बाईंनी काय भूमिका घेतली. आजपर्यंत वैष्णवी हगवणेच्या वडिलांना विचारा. आम्ही अक्षरशः आठवड्यातनं 2दा बोलतो. प्रत्येक हिअरिंगला मी फॉलोअप घेते, मी कोणी नसताना. तर ह्या एवढ्या महिला आयोगाच्या अध्यक्षा काय करतायत असा प्रश्न पडतो. प्रत्येक ठिकाणी त्यांची कॉन्ट्रोवर्सी आफ्टर कॉन्ट्रोवर्सी ऐकायला येते. आता तर हा कळस झाला आणि आता जर कोणी यांचा राजीनामा घेतला नाही तर तो घ्यायला भाग पाडायला महाराष्ट्राच्या सक्षम महिलांनी पुढे आलं पाहिजे असं मला वाटतं. आता जर बाहेर जो बोर्ड लावलेला आहे त्याच्यात रुपाली चाकणकर 4थ्या नंबरवर आहेत, त्याच्यात खाली त्यांचं पद पण लिहिलेलं आहे की त्या महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत म्हणून. तर त्या जर एका बोर्डवर असतील तर अशा व्यक्ती म्हणजे ज्या त्याच्या चेअरमनवर कोणी का आक्षेप घेईल आणि लोक त्यांना भीती नाही वाटणार, त्या महिलांना सुद्धा भीती नाही वाटणार. आणि अशात त्या तिथे गेल्या आणि त्यांच्यावर जर लैंगिक शोषण झालं तर त्याला जबाबदार रुपाली चाकणकर आहेत म्हणून त्यांना अटक केलं पाहिजे.